हर हर महादेव. अमरनाथ यात्रा 2026 साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे. जर तुम्हालाही बाबा दर्फानीचे दर्शन घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोसेस सोप्या भाषेत सांगणार आहे. अमरनाथ यात्रेसाठी रजिस्ट्रेशन 15 एप्रिल 2026 पासून सुरू झाले आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि सॉल्ट खूप लवकर भरतात, म्हणून उशीर करू नका आणि वेळेत अप्लाय करा. सर्वात आधी गुगलमध्ये जाऊन श्री अमरनाथ श्राईन बोर्डची तुम्ही ऑफिशियल वेबसाईट उघडा. इथे तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये जाऊन यात्रा रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला यात्रा डिटेल्सवर क्लिक करायचं आहे. यात्रा डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणत्या रोडने जायचं आहे ते रूट पहिले सिलेक्ट करायचं आहे, बालटाल का पहलगाम. त्यानंतर तुम्हाला कोणत्या तारखेला यात्रा पूर्ण करायची आहे त्याचं डेट सिलेक्ट करायची. त्यामध्ये तुम्ही डेट सिलेक्ट केल्यानंतर चेक अवेलेबिलिटी जाऊन तुम्ही बघू शकता की सॉल्ट अवेलेबल आहे की नाही, म्हणजे त्याच्या जागा आहेत की नाही रजिस्ट्रेशनच्या, आणि त्याप्रमाणे मग तुम्हाला तारीख सिलेक्ट करायची. तारीख सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली थोडं यायचं आहे, तिथे तुम्हाला यात्रे डिटेल्स हे दिसेल. त्यामध्ये तुम्हाला तुमची पूर्ण माहिती भरायची आहे. त्यामध्ये तुमचं पूर्ण नाव, त्यानंतर तुमच्या वडिलाचं किंवा हस्बंडचं पूर्ण नाव, त्यानंतर तुमचं जेंडर, आणि नंतर डेट ऑफ बर्थ, नंतर मोबाईल नंबर, आणि नंतर तुम्ही इमर्जन्सी मोबाईल नंबर पण टाकू शकता. त्यानंतर तुम्ही ईमेल आय डी आणि तुमचा आधार नंबर टाका. नंतर स्टेट सिलेक्ट करा, नंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, नंतर आपल्या घरातील कोणत्याही एका व्यक्तीचे नाव आणि त्यांचं असं आपल्या यात्रेकरूसोबत असलेलं रिलेशन हे टाका. त्यानंतर तुमचा ब्लड ग्रुप तुम्ही टाकू शकता. नंतर तुम्ही जो यात्रा करणार आहे त्यांचा आधार कार्डवरील किंवा जो हेल्थ फॉर्ममध्ये जो ॲड्रेस दिलेला आहे तो ॲड्रेस तिथे टाका. त्यानंतर नॅशनॅलिटीमध्ये तुम्ही इंडियन आहात का दुसऱ्या कंट्रीचे आहात ते सिलेक्ट करा. आणि त्यानंतर मेडिकल डिटेल्सवर क्लिक करा. मेडिकल डिटेल्समध्ये तुम्ही कोणत्या स्टेटमधून यात्रा हेल्थ सर्टिफिकेट घेतलं आहे त्याचं स्टेट निवडा. नंतर लोकेशन निवडा. नंतर हॉस्पिटल ज्याही तुम्ही हॉस्पिटलमधून हेल्थ सर्टिफिकेट घेतलं आहे ते निवडा. आणि त्यानंतर खाली एक पासपोर्ट साईजचा फोटो तुम्हाला अपलोड करावा लागतो. तो पासपोर्ट साईजचा फोटो हा 1 MB आत असला पाहिजे आणि त्याची GPG आणि GPEG या फॉर्मॅटमध्येच तो असला पाहिजे. त्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट पण PDF फॉर्मॅटमध्ये पाहिजे. मेडिकल सर्टिफिकेट पण जे आहे ते तुम्हाला 1 MB आत लागेल. आणि त्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट इश्यू डेट सिलेक्ट करायची, जे तुमच्या हेल्थ सर्टिफिकेटवर जे आहे ते तुम्हाला तिथे टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला एक कॅप्चर दिसेल खालीमध्ये, ते कॅप्चर तुम्हाला तिथे बॉक्समध्ये भरायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आय ॲग्री या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर तुम्ही सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट तुम्हाला करता येईल. सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, तुम्हाला एक SMS येईल. तो SMS मध्ये तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर येईल, तो तुम्हाला टाकायचा आहे. आणि त्यानंतर मोबाईल नंबर टाकून त्याला OTP टाकून एक व्हेरीफाय करायचं. व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला 24 घंटेनंतर एक मेसेज येतो आणि त्यामध्ये तुम्हाला सांगण्यात येते की तुम्ही तुमचं आता पेमेंट करू शकता. त्यानंतर साईट ओपन करून तुम्हाला जो SMS आलेला आहे त्यातील तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो टाकायचा आहे, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर एक तुम्हाला पेमेंटचं तिथे ऑप्शन येतं. त्यामध्ये तुम्ही जाऊन डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI ने पेमेंट करू शकता. आणि UPI ने पेमेंट केल्यानंतर सक्सेसफुल केल्यानंतर तुम्हाला तुमचं यात्राचं जे परमिट रजिस्ट्रेशन आहे, जे यात्रा पास आहे ते तुम्ही त्यानंतर डाउनलोड करू शकता. एक महत्त्वाची गोष्ट, सॉल्ट खूप लवकर फुल होतं, म्हणून शक्य तितक्या लवकर रजिस्ट्रेशन करा आणि तुमचे सर्व डॉक्युमेंट आधीच रेडी ठेवा. जर तुम्हालाही ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच युजफुल अपडेटसाठी आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका. हर हर महादेव.